नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केरळमध्ये MBBS ॲडमिशनची काय प्रोसेस असते, म्हणजे केरळ या राज्यामध्ये जर तुम्हाला MBBS, BDS, BMS, BHMS आणि युनानी म्हणजे BOMS या कोर्सेसला ॲडमिशन जर घ्यायची असेल तर प्रथमतः काय करावं लागेल त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर ज्या पद्धतीने आपण कर्नाटकामध्ये CET ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, म्हणजे कर्नाटकामध्ये जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या CET फॉर्म भरू शकता। त्याच पद्धतीने केरळमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचे असेल, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर करायचे असेल तर तुम्ही ऑल इंडिया कोटा थ्रू 15% कोटा थ्रू तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता। परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजमध्ये एंट्री हवी असेल, त्या प्रायव्हेट कॉलेजची फीज असते 7 लाख, 8 लाख, 9 लाख पर इयर या पद्धतीची, तर तुम्हाला त्या केरळच्या वेबसाईटवर जाऊन दिनांक 20 फेब्रुवारी 2025 पासून ते दिनांक 10 मार्च 2025 पर्यंत या दरम्यान त्या वेबसाईटवर जाऊन आपलं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे। आणि या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता। आणि दिनांक 15 मार्चपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी आपले कलर स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। डॉक्युमेंटची यादी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये मिळून जाईल। जर ज्या विद्यार्थ्याला केरळमध्ये ॲडमिशन घ्यायचीच असेल तर त्यांनी या वेबसाईटवर जाऊन म्हणजे www.ce.kerala.government.in या वेबसाईटवर जाऊन आपलं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म भरताना काही अडचण आली तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता। तर केरळची अजून जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता। आजच्या व्हिडिओ आपण इतकंच पाहू, थांबूया, धन्यवाद।